ऑनलाईन ॲज वेल एज ऑफलाईन स्टुडंट 11चे फ्रायडेच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक बघितला होता, बेसिक क्वेश्चन नंबर 1 राईट. त्या बेसिक क्वेश्चन मध्ये आपल्याला जर्नल एंट्री पण बनवलेल्या होत्या आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्यापासून लेजर बनवायला शिकणार आहोत. जरी तुम्हाला जर्नल चॅप्टर पण क्लिअर नसेल तरी ऍटलिस्ट या क्वेश्चनला समजा, या क्वेश्चन वरून तुमचे बेसिक रूल जे होते विसरलेले किंवा न समजलेले ते पण क्लिअर होऊन जातील. ऍज वेल एज इथंच समजून जाईल तुम्हाला की लेजर तुमचा कशा प्रकारे बनतो आहे. ओके, सो एव्हरीवन प्लीज ट्राय टू फोकस. सर सगळ्यात अगोदर तर मी तुम्हाला लास्ट लेक्चरचा क्वेश्चन लिहून देतोय. जो क्वेश्चन तुम्ही ऑलरेडी सॉल्व्ह केलेला आहे, तर तुम्ही पुढचे 10 मिनिटं काही नाही पण लिहिलं तरी चालेल. बेसिक क्वेश्चन जो होता काय होतं, ट्रान्झॅक्शन लिहिलेलं काय होतं फर्स्ट, डायरेक्ट ट्रान्झॅक्शन सांगताय का फर्स्ट? अच्छा, कोणाकडे लिहिलेलं आहे का? उत्कर्ष लास्ट लेक्चरचा क्वेश्चन लिहिलाय? अरे क्वेश्चन आहे का? ओम हा हा 3च ट्रान्झॅक्शन वाला ना, दाखव ना. एक मिनिट. हा मी क्वेश्चन पूर्णच लिहितोय. हा वरती काय आहे, फ्रॉम द, बोला ना काय झालं. फॉलोविंग इन्फॉर्मेशन, फ्रॉम द फॉलोविंग इन्फॉर्मेशन ट्रांजैक्शन है. फ्रॉम द फॉलोइंग ट्रांजैक्शन पास जर्नल एंट्रीज एंड प्रिपेयर नेसेसरी लेजर अकाउंट. हा हे क्वेश्चन ऍग्री. यामध्ये फर्स्ट नंबरचं ट्रान्झॅक्शन काय आहे, डेट काय दिली होती, ऑगस्ट 2024. ऑगस्ट मंथचे ट्रान्झॅक्शन आहेत सगळे, डेट आहे फर्स्ट. ऍग्री. चलो सर, व्हाट इज द फर्स्ट ट्रांजैक्शन? गुड्स सोल्ड टू अमित ऑफ रुपीज 10,000 ऑन क्रेडिट, राइट. नेक्स्ट नंबर 2. नंबर 2 ट्रांजैक्शन होता कैश सेल्स ऑफ रुपीज 5,000. हा होता तुमचा ट्रांजैक्शन. आणि थर्ड नंबरचा काय होतं, अमाउंट रिसीव्ड फ्रॉम अमित रुपीज 8,000. आर यू एग्री? ऑनलाईन स्टुडंट जे आता कनेक्ट झालेले आहेत, बघा मी करतो काय आहे की जो फ्रायडेच्या लेक्चरमध्ये आपण लेजर चॅप्टरचा बेसिक क्वेश्चन कॉन्सेप्ट क्लिअर साठी घेतला होता, तो क्वेश्चन मी आतापर्यंत लिहिला आहे. जो काही जे फ्रायडेला प्रेझेंट होते त्यांनी तो लिहिलेला पण आहे, राईट. आता या क्वेश्चनचं आपण इमिजिएटली जर्नल सॉल्व्ह करून घेतलेलं होतं, बरोबर. हेडिंग काय दिली होती सोल्युशन मध्ये, इन द बुक्स ऑफ. कोणाच्या बुक्स मध्ये सॉल्व्ह करायचंय, काही बोलले का? नाही. तर इन द बुक्स ऑफ डॅश 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 डॅश. जर्नल एंट्रीज हेडिंग असेल, कॉलम काय असतील, डेट, पर्टिक्युलर्स, LF, अमाउंट डेबिट, अमाउंट क्रेडिट. ऍग्री. त्यानंतर इयर काय असेल 2024 आणि मंथ काय असेल ऑगस्ट. अब तक के कोई नई बात बोली मैं? आता मी त्याच्या एंट्र्या शिकवतोय सर. एंट्र्या काय असतात लक्ष आहे सगळ्यांचं. गुड्स सोल्ड टू अमित ऑफ रुपीज 10,000 ऑन क्रेडिट. गुड्स सेल केलेत आणि कोणाला सेल केलेले आहेत, टू अमित. तर मला सांगा या ट्रान्झॅक्शन मध्ये 2 अकाउंट कोणते आयडेंटिफाय झाले, एक अमित अकाउंट आणि दुसरा एक अमित अकाउंट आणि सेकंड सेल्स अकाउंट. ऍग्री. नाउ अमित इज द रिसीवर और गिवर? गिवर. आपण माल विकलाय तर समोरचा अमित जो आहे, अमित इज द रिसीवर अँड गुड्स गोज आउट. तर गुड्स गोज आउट तर गुड्स अकाउंटला ऍक्च्युअल काय करायला पाहिजे, क्रेडिट. पण आपण गुड्सच्या ऐवजी कोणता अकाउंट वापरणार, सेल्स. सो सिंपल एंट्री काय होईल सर या ट्रान्झॅक्शनची, या ट्रान्झॅक्शनची सिंपल एंट्री होईल, अमित अकाउंट क्या होगा, डेबिट. अमित अकाउंट डेबिट. हाउ मच रुपीज,
10,000 टू कोणता अकाउंट येईल भैया? येस, व्हेरी गुड, टू सेल्स अकाउंट. हाऊ मच रुपीज? 10,000. नॅरेशन काय? बीइंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. कोई शक? पक्का? ट्रांजैक्शन क्लियर है का? yes, this is your first entry. Amit account debit to sales account. Okay, now moving towards second transaction जो दिलेला आहे cash sales of rupees 5,000. cash sales म्हणजे काय? गुड्स रोकडा किंवा रोखीमध्ये, मराठीमध्ये त्याला रोखीमध्ये म्हणतात, जनरल लँग्वेज मध्ये त्याला रोकडा म्हणतात. सिंपल गुड्स सेल केलेले आहेत ज्याच्या बदल्यात कॅश इमिजिएटली आलेली आहे. आर यू शुअर? सो व्हॉट कम्स इन अँड व्हॉट गोज आउट? कॅश सेल्स मीन्स काय कम्स इन? कॅश कम्स इन अँड व्हॉट गोज आउट? गुड्स गोज आउट. तर एंट्री काय होईल? डेबिट व्हॉट comes in, credit what goes out. So what comes in? Cash comes in, so cash account debited and sales account credited. Yes, right. So date क्या आएगी? Date है second, entry है cash account debit. How much rupees? 5,000. To कौन सा account? Yes, very good. To sales account. Are you sure? Hello. Narration काय आहे? Being जे नॅरेशन आहे तेच जे ट्रान्झॅक्शन मध्ये लिहिलंय, बिंग कॅश सेल्स किंवा बिंग गुड सोल्ड इन कॅश, बिंग गुड सोल्ड अगेन्स्ट कॅश. आर यू शुअर ना? सेकंड नंबर एंट्री समजली आहे? व्हेरी गुड. नाव थर्ड नंबरची एंट्री. थर्ड नंबरचं ट्रान्झॅक्शन काय आहे? अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम अमित. सो अमित नाव इज गिव्हर और रिसिव्हर? फ्रॉम वर्ड म्हणजे काय? गिव्हर. अमित इज द गिव्हर. And amount received म्हणजे what comes in? Cash comes in. Sure आहे? So entry काय होईल थर्ड नंबरची? Cash account debit. How much rupees? 8,000. To कौन सा अकाउंट? अमित अकाउंट. How much rupees? 8,000. Narration काय? Narration being amount received from अमित. सॉर्टेड. इथं माझा क्वेश्चन कंप्लीट झाला होता. यहाँ पे क्वेश्चन कंप्लीट हो गया था. इवन मी याची टोटल पण लावून टाकली होती. बरोबर है का? हाँ, टोटल इतना जो लिखा था ये सब रफ कर दिया मैंने. हाँ, टोटल किती आली होती सर? 8 + 5 13 and 23,000 टोटल. यहां तक समझा है क्या? हॅलो, सोल्युशन समजलंय? हा जर्नल लास्ट लेक्चर मध्ये ऑलरेडी आपण सॉल्व्ह केलेला होता. नाऊ फोकस जर्नल एंट्री वरून लेजर कसं बनवायचं. हा, येस उत्कर्ष, ही तुझी रजिस्टर. येस बॉईज, तुम्हाला दिसतंय ना? बॉईज तुम्हाला दिसतंय सगळं? इकडे ओम, उत्कर्ष दिसतंय का स्क्रीनवरचं? अच्छा, स्क्रीनवर इवन मी पण दिसत असेल. आता जे लेजर बनवायचे आहेत सर, लेजर मीन्स व्हॉट? तर बघा, तीनच ट्रान्झॅक्शन मध्ये कोणते कोणते अकाउंट इन्व्हॉल्ड आहे. लेजर अकाउंट कोणत्या याचं बनतं? जे अकाउंट इन्व्हॉल्ड आहे. चेक करा फर्स्ट नंबर एंट्री मध्ये कोणते दोन अकाउंट आलेले आहेत. म्हणजे मी इथं पहिले लिस्ट बनवतो की मी कोणते कोणते लेजर ड्रॉ करेल. कोणते कोणते लेजर ड्रॉ करेल? पहिला लेजर कोणता ड्रॉ करेल? अमित. दुसरा लेजर कोणता ड्रॉ करेल? सेल्स. शुअर आहे? दोन अकाउंट आलेत ना. त्याच्या पुढचा लेजर कोणता आहे? कॅश. चौथा लेजर कोणता असेल? सेल्स. सेल्स रिपीट होईल का? अरे हा पण सेल्स आहे आणि हा पण सेल्स आहे. बोथ आर द इक्वल अकाउंट. सेम अकाउंट आहे या डिफरंट अकाउंट आहे? सेम अकाउंट आहे ना, तर दोघांच्या ऐवजी एकच अकाउंट बनेल. आर यू ऍग्री? नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा कोणता आहे? कॅश. कॅश ऑलरेडी बनवला आहे.
म्हणजे मी एक काम करतो, लिस्ट नाही तर डोळ्यासमोर तुमचे बनवतो, सामने के सामने अपन लिस्ट भी देखते जाएंगे. आपण काय लिस्ट लिहितोय सर? लिस्ट ऑफ लेजर अकाउंट टू बी प्रिपेअर. कोणते कोणते लेजर अकाउंट बनवायचे याची आपण यादी करतोय. हॅलो, एव्हरीवन इज फोकस्ड हियर ना? हा सर, पहिला अकाउंट कोणता सांगितलं होतं तुम्ही मला? पहिलं नाव काय सांगितलं होतं? अमित. मी साईडला नाव लिहितोय बघा, साईडला नाव लिहून टाकलं. पहिला लेजर अकाउंट कोणता बनेल सर? अमित अकाउंट. दुसरा लेजर कोणता बनेल? पहिल्याच एंट्रीमध्ये दुसरा लेजर कोणता आलेला होता? सेल्स अकाउंट. तर साईडला लगेच नाव लिहून टाकलं. दुसरा लेजरचं नाव काय असेल? सेल्स अकाउंट. इज इट ओके? आय एम जस्ट प्रिपेअरिंग अ लिस्ट. हाऊ मेनी लेजर्स आर देअर? नंबर थ्री लेजर कोणता आहे? एक आहे कॅश आणि दुसरा आहे सेल्स. त्यातला सेल्स अकाउंट ऑलरेडी आलाय, तो रिपीट करू का? नाही. फक्त कोणता अकाउंट येईल मग? कैश अकाउंट. ये देखो, अब तक के लिस्ट में मेरे कौन सा अकाउंट आ गया है? कैश अकाउंट. 3 लेजर आलेत. क्लियर आहे? तिसऱ्या नंबरची एंट्री बघा. थर्ड नंबरच्या एंट्रीत कोणता कोणता लेजर आलेला आहे? कॅश आणि अमित. मला सांगा, कॅश आणि अमित ऑलरेडी आलेले आहेत ना? येस और नो? कॅश बी आलाय ना, अमित बी आलाय. म्हणजे माझे किती लेजर बनतील? 3. ओनली लेजर किती ड्रॉ होतील? 3. क्लियर आहे? काही डाऊट नाही ना? आता लेजर किती ड्रॉ करायचे हे मी कशावरनं ठरवतो? जर्नलच्या एंट्रीवर. ये तो समझा है? अभी लेजर कैसे ड्रॉ करना है, लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला बेसिक पासून सगळं समजावलं होतं. कसं म्हणजे पेज फोल्ड करायचा, सेंटर मध्ये मधली लाईन येऊन जाते, मग कॉलम्स कसे येतील. स्टील तुम्हाला काय करायचं आहे? 3 लेजर ड्रॉ करायचे आहेत माझ्यासोबत. ओके, आता तुम्ही माझ्यासोबत सॉल्व्ह करणार आहे इथून. 3 लेजर जे येतील ते किती किती लाईनचे ड्रॉ होतील? एक लेजरला अप्रॉक्सिमेटली 5 लाईन मी घेतो. बेसिक क्वेश्चन आहे. एक लेजरला 5 लाईन. सर, हेडिंग कशा प्रकारे येईल? छोटे छोटे पॉइंट्स. एव्हरीवन प्लीज ट्राय टू फोकस. हाँ, ये है मेरा लेजर के लिए हा लेजर ड्रॉ करण्यासाठी माझा नवीन पेज मी घेतलेला आहे. आता हेडिंग सगळ्यात पहिले काय देणार आहे मी? जे मला लेजर बनवायचं आहे त्याचं कोणाच्या बुक्स मध्ये बनवायचं आहे ते नाव दिलंय का? इन द बुक्स ऑफ. म्हणजे हा माझ्या सोल्युशनचा सेकंड पार्ट स्टार्ट झालाय. हा फर्स्ट पार्ट काय होता? जर्नल सॉल्व करना. अब मैं सेकंड पार्ट पे आ गया. इन द बुक्स ऑफ डैश डैश. जो लेजर अकाउंट बनवायचा आहे, जो लेजर अकाउंट बनवायचा आहे त्याचं नाव मी सेंटर मध्ये लिहितो. जो लेजर अकाउंट बनवायचं त्याचं नाव सेंटर मध्ये लिहिणार मी. लेजरची साईज घेऊन टाकतो आहे, कॉलमची साईज. येस, जस्ट अ मिनिट. माझे कॉलम्स कोणते कोणते येतील तुम्हाला माहिती का? कॉलमचे नावं. पहिला कॉलम कोणता येतो कोणत्याही लेजर मध्ये? कोणता लेजर येतो? कॉलम कोणता येतो पहिला? डेट, राईट. सेकंड कॉलम कोणता येतो? येस, पहिला कॉलम डेट, सेकंड कॉलम पर्टिक्युलर्स. नेक्स्ट JF, छोटासा बारीक. अँड नेक्स्ट असेल अमाउंट. हे जे 4 कॉलम आलेले आहेत, हे 4 कॉलम या साईडला. सर, एक पहिला कंप्लीट बॉक्स बघून घ्या माझा. हा जो बॉक्स आहे ना, मी पर्टिक्युलर्स कॉलम्स हा थोडा मोठा असेल 11. तर येस, JF कॉलम ची साईज असेल 2, इकडे असेल 2. अँड अमाउंट कॉलम असेल माझी कॉलम विड्थ 8, तर इथं पण असेल 8. हे बघा, अशा प्रकारे माझे ह्या हेडिंग्स आहेत आणि यांचे कॉलम जे असतील ते 5 लाईन्सचे लेजर अकाउंट ड्रॉ होतील. दिस इज द थिंग. क्लिअर? सेंटर मध्ये त्या लेजरचं नाव. कोणता लेजर बनवतोय मी आता? फर्स्ट लेजर. अरे, मी लिस्ट बनवली इकडे. हॅलो,
इकडे बघा लिस्ट बनवली होती ना आपण, कोणता कोणता लेजर येईल? अमित, सेल्स आणि कॅश. तर हा पहिला लेजर कोणता आहे इन द बुक्स ऑफ जे काही आहे त्याचं नाव काय आहे? अमित अकाउंट. हा हे लेजरचं नाव. लेफ्ट हँड साइडला नाव काय येईल? डेबिट. आणि राईट हँड साइडला नाव काय येईल? डेबिट अँड क्रेडिट. अशा प्रकारे हेडिंग वगैरे देऊन मग टोटल 5 लाईन बोललो होतो मी. 5 लाईन इन्क्लुडिंग हेडिंगची लाईन. 1 2 3 4 5. ओके, या एक्स्ट्राच्या लाईन मी कट करून देतोय. एव्हरीवन इज गेटिंग दिस? पहिला लेजर कसा बनतोय माझा? सेम वे मध्ये असे 3 बॉक्स बनवायचे. 3 बॉक्स. आता मला कॉपी पेस्टचा ऑप्शन आहे, तुम्हाला थोडी आहे. हा अमित. दुसरा लेजर कोणता असेल? दुसरा कोणता आहे? सेल्स. आणि थर्ड कोणसा है? कैश. चलो बनाओ वाला डब्बे फटाफट से. अच्छा, आप भी डब्बे बना रहे हैं क्या? पूरा सोल्यूशन देख रहे? पहिले बघून घेता? चालेल, नो प्रॉब्लेम. मग तुमची वेळ वाचेल आणि माझाही वेळ वाचेल. सर पहिले सोल्युशन बघून घ्या. पट्टी पेन्सिल खाली ठेवून द्या. ठीक आहे. 3 लेजर सर मी ड्रॉ केलेले आहेत. कोणते 3 लेजर आहे? गायत्री, वंश अँड आर्या. अच्छा, ऑनलाईन पण आहे का? हा ठीक आहे ना, नो प्रॉब्लेम. जर स्क्रीनचं दिसत नसेल तर तुम्ही मोबाईल मध्ये बघू शकता. नाही, मी ऑनलाईन चेक करत होतो कोण कोण आहेत. सर 3 लेजर समजलेत का कसे बॉक्स बनतील? एव्हरीवन नाउ ट्राय टू फोकस. आता मेन इम्पॉर्टंट काम चालू होतं रे भैया. मेन इम्पॉर्टंट काम आता. जर्नल एंट्री वरून लेजर पोस्टिंग कशी केली जाते ये हमें समझना है. क्या देख रहे हो अभी? मोबाईल नीचे. हातामध्ये काही पट्टी पेन्सिल काही नाही दिसतंय ना दादा? तुम्ही इकडे लपले येत नाही, तिकडे येऊन बसा समोर. हा, मैदानात या. सर फर्स्ट एंट्री काय आहे? फर्स्ट एंट्री कोणता अकाउंट डेबिट झालाय? अभी केअरफुली रीड करेंगे. अमित अकाउंट डेबिट झालाय. 2 क्रेडिट कोणता अकाउंट झालाय? सेल्स. तर आता लेजर पोस्टिंग साठी मी जर्नल एंट्री रीडच कशी करतोय? अंजली फोकस. कोणता अकाउंट डेबिट आहे मी रीडच कसं करतोय? अमित अकाउंटच्या डेबिट साइडला. अमित अकाउंटच्या डेबिट साइडला नाव काय येईल? जो क्रेडिट झालाय त्याचं. म्हणजे अमित अकाउंटची डेबिट साइड या लेजरला घेऊन आलोय. अमित अकाउंट डब्बा दिसला का तुम्हाला? 3 डब्बे आहेत. कोणता? एक अमित आहे, एक सेल्स आहे आणि तिसरा कॅश आहे. त्यातला अमित डब्बा दिसला का? अमितचा लेजर बॉक्स दिसला का? त्याची डेबिट साइड म्हणजे कोणती साइड? लेफ्ट की राईट? अमितची डेबिट म्हणजे कोणती? लेफ्ट की राईट? लेफ्ट. अमित अकाउंटच्या डेबिट साइडला. अमित अकाउंटच्या डेबिट साइडला मी सगळ्यात पहिले तर ऑब्विसली डेट लिहिणार 2024 आणि ऑगस्ट. ऍग्री? त्याच्यात फर्स्ट डेट. त्याच्या डेबिट साइडला जो अकाउंट क्रेडिट झालाय त्याचं नाव. आय एम अगेन रिपीटिंग. अमित अकाउंटच्या डेबिट साइडला मी लिहायला चाललोय जो अकाउंट क्रेडिट झालाय त्याचं नाव. कोणता अकाउंट क्रेडिट झालाय? सेल्स अकाउंट ना. तर पूर्णच्या पूर्ण वाचा. काय लिहिणार सर? एक मिनिट. इथं काय लिहिणार आहे मी? 2 सेल्स अकाउंट. सर आपने 2 भी नहीं छोड़ा? नहीं, 2 सहित लिहायचे. अमित अकाउंटच्या डेबिट साइडला म्हणजे लेफ्ट हँड साइडला 2 सेल्स अकाउंट. आर यू एग्री? क्लिअर हुआ? तेच तर म्हणणं आहे ना. त्याचं काय म्हणणं आहे की अमितला माल विकलाय. अमितला माल विकलाय. सेल्स अकाउंट क्रेडिट झालाय. आय नो, बट अमित अकाउंटला मी इफेक्ट कोणत्या साइडला द्यायला पाहिजे? डेबिटला का क्रेडिटला? अमित अकाउंटला नाव काय द्यायला पाहिजे? डेबिटला. अमित अकाउंट डेबिट नाही होतोय ना? येस की नो? क्लिअर होतोय का? एकदा मी परत जर्नल एंट्रीला घेऊन चाललोय. हेच तर समजायचंय ना. लेजर मध्ये काय होतं? जो अकाउंट डेबिट होतो ना, जो अकाउंट डेबिट होतो ना जर्नल एंट्री मध्ये, त्याच्या डेबिट साइडला लिहायचं. पण नाव कोणतं लिहायचं? जो अकाउंट क्रेडिट झालाय. आर यू एग्री? अमित अकाउंटच्या डेबिट साइडला नाव लिहिलं जो अकाउंट क्रेडिट झालाय. म्हणजे अमित अकाउंटच्या डेबिट साइडला लिहिलं जो नाव क्रेडिट झालेलं. शुअर? अपोजिट होईल ना. एक्झॅक्ट अपोजिट होईल. हाऊ मच रुपीज?
अमाऊंट कॉलमला 10,000 लिहिले. अजून एंट्री कंप्लीट झालेली नाहीये, मी अजून फर्स्ट पार्टच लिहिलाय दादा. समजतोय का? अमितच्या डेबिटला 2 सेल्स. ऍग्री? आता त्याच एंट्रीमध्ये मी वाचतो आहे कोणता अकाउंट क्रेडिट झालेला आहे. त्याच एंट्रीमध्ये कोणता अकाउंट क्रेडिट आहे? 2 सेल्स अकाउंट, यही अकाउंट क्रेडिट आहे ना. तर याच्या कोणत्या साईडला लिहू? जसा अमित डेबिट झाला होता तर अमितच्या डेबिटला लिहिला. सेल्स क्रेडिट झाला तर सेल्सच्या कोणत्या साईडला लिहिणार आहे? क्रेडिट साईडला. आर यू ऍग्री? पण नाव कोणाचं येईल? अपोजिट. कोणाचं नाव येईल? अपोजिट. नाव कोणाचं येईल? अमितचं. तर इकडे नाव का लिहिणार आहे? बाय अमित. आर यू ऍग्री? डेबिटला लिहिताना वर्ड काय येईल? टू. आणि क्रेडिटला काय लिहिल? बाय. ओके सर, याचा मागचा लॉजिक काय? ओके, याच्या मागचा लॉजिक काय असं जर तुम्हाला वाटतंय किंवा समजायचंय, जर समजा मी अमितला गुड्स सेल केले, हे न सांगता अमितला मी पैसे दिले, गुड्सच्या ऐवजी मी फक्त पैसे वर्ड करतोय, तर मला सांगा माझ्याकडनं अमितकडे कॅश जाते की येते? अमितला मी पैसे देतोय. सपोज मी आहे मयूर, राईट? तुम्ही माझ्या बुक्स मध्ये लेजर बनवतायत. क्लिअर आहे? तुम्ही सगळेजण विचार करा की इथं एक व्यक्ती उभा आहे ज्याचं नाव आहे अमित. तर माझ्याकडून जे पैसे आहेत, आता पैसे कुठे गेले? पैसे काढू का? सपोज आता हे पैसे, राईट? दिस इज द कॅश. ही कॅश, हा इथं कोण उभा आहे? अमित. मी कॅश अमितला देतोय. तर टुवर्ड्स या कॅश वरती आपण लिहिताना काय लिहिणार? कोणाकडे जाते? टू वर पत्ता राहतो ना, टू वर पत्ता राहतो की नाही? हा, तर टुवर्ड्स अमित चालली आहे. टुवर्ड्स कोणाकडे चालली आहे? अमित. तर माझ्याकडनं कॅश जाते, बरोबर? सो अमितला मी इफेक्ट द्यायला निघालो आहे, तर अमितला मला काय करावं लागेल? त्याच्या पॉइंटला चाललंय ना, म्हणून डेबिट केलंय मी. ओके. आणि कॅश अकाउंट बद्दल जर विचार केला तर कॅश मध्ये काय येईल? कोणत्या लेजर कडनं ही कॅश गेली आहे? अमित कडनं. सॉर्टेड? समज रहा है? एकदा सिंपल एवढं कॉम्प्लिकेट नका करा. जो अकाउंट डेबिट, इव्हन ते बघा कालचं मी ते रफ केलेलं नाहीये. ए अकाउंट डेबिट टू बी लिहिलं होतं, ए अकाउंट डेबिट टू बी अकाउंट लिखा ना, तर कोणाच्या डेबिटला लिहिलं होतं? एच्या डेबिटला बीचं नाव आणि बीच्या क्रेडिटला एचं नाव. दिसतंय का ब्ल्यू पेन वाला जे येते? याद आहे क्या? पक्का? श्युअर आहे? ओके. फर्स्ट एंट्रीची पोस्टिंग मी रिपीट करतोय. ऑनलाईन स्टुडंट, अरे बापरे 7 लोक होऊन गेले. सगळे आपलेच आहेत ना? हा, आपलेच आहेत. हा सर, मी एकदा एंट्री रिपीट करतोय. एंट्री काय होती? जर्नल एंट्री पहिले वाचा. अमित अकाउंट डेबिट झाला होता, तर अमित अकाउंटच्या डेबिट साईडला इफेक्ट येईल नाही. कशाचा? सेल्सचा. बरोबर? आणि सेल्स अकाउंट जो क्रेडिट झालाय ना, तर त्या अकाउंटच्या क्रेडिट साईडला इफेक्ट येईल. काय नावाने? अमितच्या. म्हणजे जो डेबिट झाला त्याच्यासाठी त्याच्या डेबिटला लिहिताना क्रेडिटचं नाव, जो डेबिट झाला त्याच्या डेबिटला क्रेडिट वाल्याचं नाव, आणि जो अकाउंट क्रेडिट झालाय त्याच अकाउंटच्या क्रेडिट साइडला जो डेबिट झालाय त्याचं नाव. सॉर्टेड? पक्का? डोंट वरी, 3 ट्रांजेक्शन है, 3 में का एक चांस तो गया समझने का, और 2 बार सीखते हैं. सर सेकंड नंबरचं ट्रांजेक्शन काय होतं? कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. माय क्वेश्चन इज टू यू, फर्स्ट ट्रांजेक्शन झाला. सर एक मिनिट, मी पोस्टिंग प्रत्येक एंट्रीचे मी 2 इफेक्ट देणार आहेत, कारण प्रत्येक एंट्रीला एक इफेक्ट कोणता जाईल? डेबिट वाला, तर दुसरा इफेक्ट कोणता जाईल? क्रेडिट वाला. आर यू एग्री? पक्का? 2 वेगळ्या जागी लिहिणार आहे, 2 डिफरंट अकाउंटला इफेक्ट होतोय. आता सेकंड नंबरचा लेजर माझा काय चालू आहे? सर सेकंड नंबरचा लेजर, सेकंड नंबरची एंट्री काय आहे? कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. कोणते 2 अकाउंट इन्व्हॉल्व आहे? एक आहे कॅश आणि दुसरा आहे सेल्स. कोणता अकाउंट डेबिट झालाय? प्लीज टेल मी, कोणता अकाउंट डेबिट झालाय? कॅश अकाउंट डेबिट झालाय ना, तर माझ्या लेजर मध्ये मी चेक करेल कॅश अकाउंट कुठे आहे. हा कॅश अकाउंट आहे का भैया? ये कॅश अकाउंट आहे क्या? हा कॅश अकाउंट आहे का? हो, हा आहे ना. त्याच्या कोणत्या साईडला लिहू?
डेबिट साइडला की क्रेडिट साइडला? डेबिट साइडला. व्हेरी गुड. सो कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला मी पहिले डेट लिहून घेतली फटाफट. काय नाव लिहिलं? कॅश टू सेल्स अकाउंट. क्लिअर आहे? शुअर. अमाऊंट किती होती? कॅश टू सेल्स अमाऊंट किती? कॅशच्या समोरची 5000, राईट. सो अमाऊंट येऊन जाईल 5000. आता त्याच एंट्री मध्ये वही एंट्री में कौन सा अकाउंट क्रेडिट हुआ है भैया? सेल्स अकाउंट. तर सेल्स अकाउंटच्या कोणत्या साईडला लिहिणार? क्रेडिट साईडला. आता मी येतो तुमच्या लेजर वरती. सेल्स अकाउंट कुठे दिसतोय? हा दिसला का? याच्या कोणत्या साईडला? क्रेडिट साईडला. नाव काय येईल? बाय कॅश अकाउंट. आर यू गेटिंग दिस ना? ओम समजताय का? पक्का? सेकंड डेट लिहिली मी 2 तारीख आणि बाय कॅश हाऊ मच रुपीज? 5000. 10 जास्त झाला. एक नजर में देख लो, एक नजर में देख लो या ट्रान्झॅक्शन. एक मिनिट मी तुम्हाला हायलाइट करून देतोय. सेकंड नंबरची जी एंट्री होती ना, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, बरोबर. तर याची लेजर पोस्टिंग काय केली? कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला टू सेल्स. आणि दुसरा लेजर कोणता होता? एक मिनिट. दुसरा लेजर कोणता आहे वरती? नाव, अरे नाव दिसरे. सेल्स अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय कॅश. दिख रहा है क्या? ग्रे कलर में दिख रहा है. कॅशच्या डेबिटला टू सेल्स आणि सेल्सच्या क्रेडिटला बाय कॅश. डेबिट क्रेडिट, डेबिट क्रेडिट. समझ रहा है? पक्का? याच्या डेबिटला तर त्याच्या क्रेडिटला, याच्या डेबिटला तर त्याच्या क्रेडिटला. एका एंट्रीचे 2 वेगळ्या अकाउंटला इफेक्ट जातील कंपल्सरीली. दिस इज कॉल्ड डबल एंट्री. आणि यालाच काय म्हणतात? पोस्टिंग. यालाच काय म्हणतात? पोस्टिंग. ओके, श्योर आहे? यस. लास्ट थर्ड नंबर का ट्रांजेक्शन रहा है. तिसऱ्या नंबरचा ट्राय करता का तुम्ही? कोणता अकाउंट डेबिट होतोय? कॅश अकाउंट डेबिट होतोय, राईट. सो कॅश अकाउंट मिळाला का तुम्हाला? हा कॅश अकाउंट आहे का? हा कॅश आहे का? नाव अकाउंटचं नाव कोणतं आहे? हा कॅश अकाउंट आहे. ऍग्री? सो कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला, डेबिट साइड म्हणजे कोणती? लेफ्ट की राईट? लेफ्ट. कॅशच्या डेबिटला, अच्छा तुमची लेफ्ट, ऑनलाईन मध्ये तुमची लेफ्ट इकडे येईल. कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला टू काय नाव येईल? टू अमित. किती रुपयाने? 8000. ओके. सो कॅश अकाउंटची ही डेबिट साइड, इथं काय नाव लिहिलंय बघा मी दादू? टू अमित अकाउंट. आर यू एग्री? हाऊ मच रुपीज? हाऊ मच रुपीज? 8000. व्हेरी गुड, 8000. 3 तारीख है, तारीखेमध्ये 3 तारीख लिखा है. इसके डेबिट में उसके क्रेडिट में. बरोबर आहे? समजवताय तुम्हाला की तुम्ही त्यांना समजवताय? हा, समजून घेतलं ना? ओके. कॅशच्या डेबिटला कोणाचं नाव? टू अमितचं. आता परत एंट्री वरती कॅशच्या डेबिटला अमितचं नाव आलं. आता अमितच्या क्रेडिटला काय नाव जाईल? बाय कैश. बाय कैश. ओके, ये देखो अमित अकाउंट किधर है? ये अमित अकाउंट. तारीख क्या है? 3 तारीख. काय है? बाय कैश अकाउंट. हाऊ मच रुपीज? 8000. ओके, आर यू एग्री? पक्का? एकदम इजी है, समझ रहा है? लेजर पोस्टिंग समजली का? सर तुम्ही विचारणार की हे आपण का करतो आहे? तर बघा आपला जर्नल मध्ये काय होत होतं? जर्नल मध्ये जसं आपण बघितलं ना, आता हे वेगवेगळे क्वेश्चन आहे. डेबिट क्रेडिट, डेबिट क्रेडिट. जसं आता इथं कॅश क्रेडिट झाली, इथं कॅश वरती कुठेतरी डेबिट झालीये. कॅश बँक क्रेडिट, इथं कॅश क्रेडिट झाली, कॅश क्रेडिट झालीये. म्हणजे आपल्याला कॅश कितीदा क्रेडिट झाली कितीदा डेबिट आहे हे कन्फ्युजन नाही राहणार. आता एका झटक्यामध्ये, एका टोटल मध्ये तुम्हाला समजून जाईल की कोणत्या लेजरचा काय बॅलन्स आहे, कशाचा काय मिनिंग आहे. जसं की पहिला लेजर, पहिला लेजर मैं आपके सामने बता रहा हूं. अमितला बघा ट्रान्झॅक्शन 3 आहे म्हणून एकदम इझी आहे, तुम्ही ओरली पण समजू शकता. अमितला आपण किती रुपयाचा माल विकला होता उधारीवर? बोला. इथं दिसतंय ना अमितला सेल किती केलाय? दिसतंय ना नावानेच? आप समझा यहाँ पे दूसरे लेजर का नाम क्यों आता है? अमित को माल कितना बेचा सर? 10,000. और अमित से पैसा आया कितना? तो अमित के पास से लेना कितना बाकी है?
अमितला माल विकला किती 10,000चा. अमित भाऊकडनं आले किती रुपये 8,000. म्हणजे अमित कडे अजून पैसे यायचे किती बाकी आहे. हेच लेजरचा पर्पज आहे. यासाठी आपण लेजर बनवतो. एका लेजर मध्ये सगळं समजलं. ओके समझा. अच्छा चलो एक और बात बताता हूं. दूसरा लेजर. सर मी वर्षभरामध्ये म्हणजे आता हे दोनच ट्रान्झॅक्शन आहे. टोटल क्वेश्चन मध्ये किती रुपयाचा माल विकला तर लगेच तुम्हाला समजेल. एका तारखेला अमितला माल विकलेला आहे 10,000 रुपयाचा. 2 तारखेला रोकडा म्हणजे रोखीत विकलेला होता 5,000 रुपयाचा. मग टोटल सेल किती झाला समझ गए. क्लियर आहे. अच्छा तिसरा लेजर देखो. तिसरा लेजर माझा बिझनेस बंद होतोय. माझ्याकडे या 3 ट्रांजैक्शन नंतर खिशामध्ये किती रुपये सांगा बर का. मैं नीचे नहीं लेके जा रहा हूं बताओ. या एंट्रन्स वरनं सांगा खिशामध्ये किती रुपये बताओ कितने रुपये. 23,000. गलत जवाब. 13,000. 23 ही टोटल सांगितली का. अरे दादा या टोटलचा काहीच संबंध नाहीये. 8,000. काही पण गोळ्या अंदाजे मारू नका. कॅश अकाउंटला बघून घ्या. 13,000 इज द राईट आन्सर. कैसे क्या. अरे सर इथं इथं बघा तारीख बी समजेल. 1 तारखेला माल विकला होता. 1 तारखेला 1 मिनिट नाही 1 नाही 2 तारखेला 2 तारखेला माल विकला होता 5,000चा रोकडा आणि 8,000 रुपये अमित कडनं आले. म्हणजे माझ्या खिशात किती रुपये ते 13,000 कसे आले ते पण या लेजरला दिसतंय. मतलब एक लेजर में उस बारे में सब डिटेल है. एग्री. लेजर अकाउंटचे काही रूल. लेजर अकाउंट मध्ये पोस्टिंग करताना कधीही त्या अकाउंट मध्ये त्याचं स्वतःचं नाव येत नाही. म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला किंवा कॅश अकाउंटच्या क्रेडिट साइडला कधीही तुम्ही बाय कॅश लिहायचं. कॅश मध्ये कॅशचं नाव येणारच नाही. ऑलवेज कोणाचं नाव येईल अपोजिट. मग कॅश मध्ये लिहिताना कोणाचं नाव लिहिलंय अमितचं तर अमित मध्ये नाव लिहिताना कोणाचं लिहिलंय कॅश में. समझ रहा है क्या. सामने वाले का नाम. अरे ते वाजता समजेल ना ही कॅश आहे. कॅश कोणाकडनं आली माहित नाही. इथं स्पष्ट दिसतं ना कॅश कोणाकडनं आली अमित कडनं. इथं स्पष्ट दिसतं ना कॅश कोणाची आहे सेल्सची. आर यू गेटिंग द यूज ऑफ लेजर. ओके सर मी जसं की तुम्हाला बोललो मी एकच क्वेश्चन मध्ये बेसिक क्वेश्चन मध्ये सगळं समजवतो. मी ना आता तुम्हाला टोटल करायला शिकवतोय की लेजरची क्लोजिंग कशी करतात. ओके सगळ्यात पहिले मी इझी वाला लेजर घेतो कॅशवाला. कॅशवाला लेजरची बघा डेबिट साइड म्हणजे हा कॉलम याची बेरीज किती आहे 13,000. क्रेडिट साइडला काही बेरीज मध्ये आहे का नाही. तर तीच बेरीज दोघं साइडला लिहिणार. 13,000 ही माझी टोटल आहे. टोटल दिसतंय ना तुम्हाला. थोडं बोल्ड पण करून टाकलं मी टोटलला. आणि सेम टोटल सेम लाईनला अपोजिट साइडला लिहायची. काय वर्ड बोललो मी सेम टोटल सेम लाईनला अपोजिट साइडला लिहायची. म्हणजे 13,000 सेम लाईनला अपोजिट साइड. अपोजिट साइड म्हणजे क्रेडिट साइड. ऍग्री. आणि माझा बॅलन्स किती आहे कॅशचा तो जो निघेल ना याला मी लेजरची बॅलन्सिंग करते म्हणतात. लेजरची बॅलन्सिंग क्रेडिट मध्ये 1 पण रुपया आहे का म्हणजे माझ्याकडची कॅश कुठे गेली आहे का. हे दोघं कॅश आलेल्या होत्या ना. म्हणजे माझ्याकडे खिशामध्ये किती रुपये बॅलन्स पडलेला आहे 13,000. आलं लक्षात. याला क्रेडिट म्हणून टू लिहू का बाय लिहू. बाय. नाव काय लिहायचं बाय बॅलन्स. लेजरचं क्लोजिंग शिकवतोय मी तुम्हाला. बघा एकच क्वेश्चन घेतला आणि एका क्वेश्चनची जर्नल दाखवली. जर्नलची लेजर पोस्टिंग दाखवली. लेजर पोस्टिंग बद्दल लेजरचा क्लोजिंग दाखवतोय. मग या चॅप्टरची पूर्ण आउटलाईन इथंच आहे. याचीच प्रॅक्टिस आपल्याला करायची. क्लिअर आहे. माझ्याकडे त्या दिवशी कॅश किती रुपये पडलेली असेल. बॅलन्स किती आहे 13,000. समजा सॉर्टेड आहे. दुसऱ्या लेजरला चालू का. पहिल्या लेजरची क्लोजिंग समजली का. क्लोजिंग शिकवतोय मी आता. क्लोजिंग म्हणजे बेरीज करते. सर काही नाही तुम्ही काय केलं इकडे डेबिटची बेरीज जास्त होती ना म्हणून डेबिट घेतले आणि बॅलन्स कोणत्या साईडला आला ऑब्विसली अपोजिट साईडला. ऍग्री. या लेजरला सांगा बरं का सेल्स अकाउंटला काय होईल कोणत्या साईडची बेरीज जास्त आहे. कोणत्या साइड की बेरीज ज्यादा है डेबिट या क्रेडिट. डेबिट में तो अमाउंट ही नहीं सर क्रेडिटची बेरीज जास्त आहे. बरोबर आहे का. क्रेडिटची बेरीज किती आहे 10 + 5 हाऊ मच 15,000. ही टोटल आहे. मी तुम्हाला काय बोललो टोटल करायची
टोटल सेम लाईनला अपोजिट साइडला लिहायची. क्रेडिटची अपोजिट काय? डेबिट. ये देखो डेबिट में लिख दिया 50,000. मग याचा बॅलन्स वरच्या लाईनला लिहायचा. वरच्या लाईनला डेबिट मध्ये काही अमाऊंट आहे का? पूर्णच्या पूर्ण बॅलन्स आहे. आता इथं लिहिताना 2 लिहू का बाय? 2 डेबिट है ना भैया. ऑल डेबिट टू ऑल डेबिट में क्या आता है? चेक कर लो. 2 क्रेडिट ला काय येतं? बाय 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 बाय. समझ रहा है? सॉर्टेड आहे. सेल्स अकाउंटच्या डेबिटला 2 बॅलन्स. अपडेटेड. समजतंय? लेजरची क्लोजिंग. इथं क्रेडिटची बेरीज सॉरी, यहाँ पे डेबिट का टोटल ज्यादा था तो क्रेडिट साइड में बैलेंस आया. इथं क्रेडिटची बेरीज जास्त आहे म्हणून डेबिट साइडला बॅलन्स आला. बरोबर आहे. आता इथं प्लीज फोकस. डेबिटची बेरीज किती आहे? 10,000. एक ही अमाउंट आहे. क्रेडिटची टोटल किती आहे? 8,000. विच टोटल इज हायर? दोघांपैकी जास्त अमाउंट कोणती आहे? जास्त साइडची बेरीज कोणती आहे? डेबिट ना. तर मी खाली जी टोटल लिहिणार ती कोणती वाली लिहिणार? जास्त वाली. मैं कितना लिखूंगा? ज्यादा वाला. किती ज्यादा आहे? सॉरी किती जास्त आहे? 10,000. शुअर आहे का? हीच टोटल अपोजिट साइडला सेम लाईनला लिहायची. ऍग्री? अपोजिट साइड म्हणजे कोणती? क्रेडिट. सर पण तुम्ही इथं चुकले ना. 8,000च अमाऊंट आहे आणि तुम्ही टोटल 10,000 पकडताय. तर 2,000 रुपये माझा काय आला? बॅलेन्स. 2,000 रुपये काय आला माझा? फरक. सर खाली बॅलन्स होते का? इथं काही नव्हतं म्हणून अपूर्ण बॅलन्स होता. इथं पण काही नव्हतं म्हणून अपूर्ण बॅलन्स होता. पण इथं काय केलं मी? टोटल मधून वरची अमाऊंट मायनस केली. तर किती उरली? 2,000. आणि असं पण बघून घ्या ना, अमित भाऊंचा हिशोब काय आहे? 10,000चा माल विकला आणि कॅश किती आली? 8,000. मग किती रुपये घ्यायचे बाकी अमित भाऊंकडनं? यालाच नाव का देणार? समजा? टाटा बाय बाय. खतम. चॅप्टर खतम.